गुड मॉर्निंग इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण बघूया इंग्लिश पेपरसाठी रायटिंग स्किलमधला क्वेश्चन नंबर 5A जो की आहे लेटर रायटिंगचा. पहा त्यामध्ये A1 आणि E2 असे दोन प्रश्न तुम्हाला येतील. A1मध्ये तुम्हाला इन्फॉर्मल लेटर येईल आणि A2मध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर येईल. ठीक आहे, तर हे कसे लिहायचे याच्या टिप्स आणि ट्रिक आपण बघणार आहोत समोर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, तुम्हाला रिअली हेल्प होईल. चला तर तुमच्या पत्रलेखनासाठी 6 टिप आपण पाहूया. टिप नंबर 1 की काय पाहिजे, ब्लॉक लेटर किंवा ब्लॉक फॉर्मॅटमध्ये सुरुवात पाहिजे. बघा कसं, सपोज हे पेज आहे, ही मार्जिन आहे, इथून स्पेस न सोडता, स्पेस सोडायची का अशी नाही, डायरेक्ट इथूनच लिहायला सगळं स्टार्ट करायचं. मग तो पत्र लिहिण्याचा पत्ता असो, पत्राची सुरुवात असो किंवा शेवट असो, असंच लिहिलं गेलं पाहिजे या समासाला लागून. टिप नंबर 2 काय आहे, टिप नंबर 2 की लेफ्ट हँड साईडनी सुरुवात करावी. ठीक आहे, डावीकडूनच काय झाली पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे. टिप नंबर 3 अशी आहे की तुम्ही इन्फॉर्मल लेटर जे फॉर्मल लेटर असतात ना, औपचारिक पत्र असतात, त्याच्यामध्ये नेम ज्याला सेंड करत आहो त्याचं नेम आणि त्याचा ॲड्रेस महत्त्वाचा असते, त्याचा पत्ता लिहिला गेला पाहिजे आणि सब्जेक्ट आपण लिहिला गेला पाहिजे. ठीक आहे. टिप नंबर 4 जेव्हा पॅरेग्राफ होईल तेव्हा थोडीशी जागा नाही सोडायची. 2 इंच जागा सोडून पॅरेग्राफ नाही चालू करायचा. डायरेक्टली एक ओळ पूर्ण रिकामी सोडायची आणि पॅरेग्राफ चालू करायचा. समजा तुम्ही लिहिलं, इथं तुमचा पॅरेग्राफ संपला, मग इथून एवढी जागा सोडून पॅरेग्राफ चालू करायचा का नाही, ही पूर्ण लाईनच सोडून द्यायची आणि नवीन पॅरेग्राफ इथून स्टार्ट करायचा. ठीक आहे. पत्र लेखनासाठी तुम्हाला जे नाव क्वेश्चन पेपरमध्ये किंवा कृती पत्रिकेत दिलेलं असेल तेच लिहायचं, नसेल तर मग तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता, पण स्वतःचे नाव लिहायचे नाही. टिप नंबर 6 तुम्हाला लेटरचे कमीत कमी किती पॅरेग्राफ आले पाहिजे, 3. यामध्ये तुम्ही अशा प्रकारे लेटर सॉर्ट आउट करू शकता. पहिल्या पॉईंटमध्ये त्याची सुरुवात घेऊ शकता, सेकंड पॉईंटमध्ये त्याचा मेन जो मुद्दा दिलेला आहे तो, आणि थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही त्या लेटरचा काय करू शकता, समारोप करू शकता. ठीक आहे, हे अशा प्रकारचे तुम्हाला आहे. आणि हा पहिला आणि तिसरा पॉईंट हा सर्व लेटरमध्ये कॉमन कसं लिहिता येईल तुम्हाला, की जो सगळ्या लेटरमध्ये कॉमन लागेल, हा मी नंतर तुम्हाला सेकंड शॉर्टमध्ये अपलोड करते. हा व्हिडिओ नक्की पहा, पत्र लिहिण्याच्या टिप आणि ट्रिक समजून घ्या, तुमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, चांगले मार्क्स मिळवा, अभ्यास करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.